सुप्रीम कोर्टानं अजित पवारांना सुनावलं आहे। शरद पवारांचे फोटो व्हिडिओ वापरू नका असं कोर्ट म्हणतंय। तुमची ओळख वेगळी, राजकीय पक्ष आहे असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। कोर्टानं दिलेल्या निर्देशांचं पालन करा असा सल्ला अजित पवारांना देण्यात आलाय। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, ते आपल्याला अधिक माहिती देत आहेत। रामराजे, आपण बघतोय सुप्रीम कोर्टानं अजित पवारांना सुनावलं आहे, नेमकं काय नमूद करण्यात आलंय? बिलकुल, कारण मागील वेळेस सांगितलं होतं की शरद पवार यांचे फोटो वापरू नका। आणि दुसरा मुद्दा म्हणजे की जे चिन्ह आहे सभेमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये, तर त्याच्या खाली हा मजकूर न्यायप्रविष्ट आहे असं लिहा। तर यावेळेस पुरावे दाखल करण्यात आले आहेत। अमोल मिटकरी यांचं ट्विट आहे की ज्याच्यामध्ये शरद पवार यांचा फोटो वापरलेला आहे। तर अमोल मिटकरी यांचं ट्विटचं रेफरन्स देण्यात आलेला आहे। पुरावा म्हणून शरद पवार यांच्या वकिलांनी मांडलेला आहे कोर्टामध्ये की शरद पवार यांचे फोटो अजित पवार गटाचे नेते हे वापरत आहेत, आणि त्यावरूनच कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की कोणाचाही फोटो वापरू नये, परंतु जनतेला ठरवू द्या, कारण जनतेला माहिती आहे की पार्टी कोणाचे, पक्ष कोणाचा आहे। त्यामुळे कोणाच्याही नावाचा कोणी प्रचार केला तरी कोणाला मतदान करायचं इतपत जनता हुशार आहे असं सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे। त्यामुळे कोर्ट जो आहे तो जनता जी आहे ती आपल्या मतातून हे संपूर्ण स्पष्ट करेल असं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर पुढील तारीख जी आहे ती 19 देण्यात आलेली आहे। 19 तारखेला पुन्हा एकदा सुनावणी होईल। निश्चितच त्यामुळे पुढच्या सुनावणीत काय होतंय ते पाहावं लागेल। रामराजे, खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।